नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेत आता पुन्हा मिळणार एक मोठं बक्षीस। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी संपूर्ण जाणून घेऊया। तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलाय का? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी खूप कामाची ठरणार आहे। सध्या जिकडे पाहावं तिकडे लाडक्या बहिणीची चर्चा आहे। अगदी गाव खेड्यापासून ते दिल्लीपर्यंत लाडक्या बहिणीची चर्चा पाहायला मिळत आहे। विरोधातील नेते मंडळी या योजनेवरून सरकारला चांगलंच धारेवर धरत आहे, तर दुसरीकडे मात्र सरकार या योजनेवरून स्वतःची पाठ थोपटत आहे। खरे तर सरकारने जाहीर केलेली ही योजना अगोदर मध्य प्रदेश राज्य सरकारच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती। मध्य प्रदेशमध्ये या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1200 रुपये दिले जातात। मात्र आपल्या राज्यातील शिंदे सरकारने या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 90 लाखाहून अधिक महिलांना या योजनेच्या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळाले आणि अर्ज मंजूर झालेल्या उर्वरित महिलांच्या खात्यात रक्षाबंधनापर्यंत पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारकडून प्राप्त झाली आहे। अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबाबत एक मोठी घोषणा केली आहे। मुख्यमंत्री महोदय काल पुण्यात एका कार्यक्रमासाठी हजर होते। यावेळी त्यांनी आपल्या भाषणात लाडक्या बहिणींसाठी एक मोठी घोषणा केली। ते म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे। उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही बळ दिलं तर 1500चे पावणे 2000 होतील, 2000चे 2500 होतील आणि 2500चे पूर्ण 3000 होतील। या सरकारची ताकद वाढली, 3000पेक्षा जास्त देण्याची ताकद आली तर आम्ही हात आखडता घेणार नाहीत। सरकार तुमचं आहे, देण्याची नियत लागते, दानत लागते ती आमच्या सरकारकडे आहे। म्हणजेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत जर महायुती सरकार सत्तेवर आले तर लाडक्या बहिणींना 1500पेक्षा अधिक रक्कम दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आताच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा।